ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ, हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. नव्यानं होणाऱ्या शिक्षण विभाग व महसूल विभागाच्या भरतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांना प्राधान्य देण्याची मागणी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे. पाहूयात. काल माझ्याकडे सिंधुदुर्गातल्या जे D.Ed. B.Ed. बेरोजगार आहेत ती काही मंडळी माझ्याकडे आली. विधान परिषदेमध्ये मी एक विषय मांडला होता की महाराष्ट्रातल्या जे प्राथमिक शिक्षक असतील किंवा महसूलच्या क्लास 3, क्लास 4च्या ज्या भरत्या आहेत त्या भरत्या ह्या ज्या भरती प्रक्रिया आहे ही जिल्हा संवर्ग म्हणून करण्यात येईल. जर सिंधुदुर्गाची जर एकूण परिस्थिती बघितली तर आता जवळजवळ 250 ते 300 बेरोजगार आता काल माझ्याकडे आले होते की ज्यांची मागणी होती की सिंधुदुर्गातच आम्हाला या भरतीमध्ये आम्हाला संधी मिळाली पाहिजे. कारण आता लवकरच ग्रामविकासच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या प्राथमिक शिक्षकांची भरती सुरू होईल. मी काल मागच्या अधिवेशनामध्ये जो विषय मांडला होता तो विषय होता की जिल्हा संवर्ग भरतीवर आज सिंधुदुर्गातल्या 752 शाळांमध्ये 752 गावामध्ये साधारणतः प्रत्येक गावात शाळा आहे. आता गावात या शाळेत जी मुलं आहेत ती इथली स्थानिक जी शिल्लक राहिलेली मंडळी आहेत त्यांचीच मुलं आहेत. म्हणजे 80% गाव बंद, घरं बंद, 20, 25, 30% जी राहिली आहेत त्यांची मुलं या इथल्या झेडपीच्या शाळेत जातात, प्राथमिक शाळेत जातात, बरोबर. आता ह्या मुलांना शिकवायला जे शिक्षक आहे म्हणजे जो रोजगार निर्माण झाला 752 मध्ये ॲव्हरेज 3 शिक्षक आहेत म्हणजे जवळजवळ 2000 शिक्षक आहेत. आता लॉजिक गणित समजून घ्या. म्हणजे एका सिंधुदुर्गामध्ये जर जिल्हा परिषदेच्या शाळा पकडल्या, गाव तिथे शाळा आहे, ॲव्हरेज 2 ते 3 सभापती साहेब बरोबर तुमलो ॲव्हरेज 2-3 शिक्षक आहेत म्हणजे 7 त्रिक 21 मी म्हणतो 2000 पावणे 2000 शिक्षक आहेत. आता या शिक्षक या 2000 शिक्षक या पदाचे पहिले मानकरी, पहिले लाभार्थी, पहिले हक्कदार हे माझ्या सिंधुदुर्गातली मुलं झाली. हा माझा आग्रह नाही, माझा हक्क आहे. तुम्ही काय मोठे प्रकल्प जेव्हा आणाल तेव्हा आणाल, तुम्ही रिफायनरी आणाल तेव्हा आणाल, तुम्ही काय जहाजं बांधणार तेव्हा बांधणार, तुम्ही जे काय मोठे प्रकल्प येऊ घातलेले आहेत आणू देत. माझंच सरकार आहे, माझेच पालकमंत्री आहेत, माझेच मुख्यमंत्री आहेत, ते ज्यांना आणायचे ते आणू देत. पण पत्रकार मंडळी किमान जो रोजगार आमच्या पोराबाळांच्या शाळेत जाण्यामुळे आमच्या हक्काचा आहे तो तर आमच्या पोरांना मिळू द्या. आज तिथे सुद्धा 70-80 नाही तर 90% लोक या जिल्ह्याच्या कोकणाच्या बाहेरचे. सभापती बरोबर आहे का चुकला माझं म्हणणं? उदाहरण दाखल सांगतो. माझं शिरोली गाव आहे. मी माझ्या शाळेत गेलो, 20-21 मुलं आहेत, 3 शिक्षक आहेत, एक बीड, एक लातूर, एक अहिल्यानगर. म्हणजे आम्ही जेव्हा लहान शिकलो, मी पण पहिली दुसरी जिल्हा परिषद शाळेत शिकलो. तू पण शिकला असेल ना रे, तू पण शिकला असेल ना रे. प्रत्येक शाळेमधले गावचेच तांबे मास्तर, गावचेच कदम मास्तर, गावचेच कुलकर्णी मास्तर, गावचेच जठार मास्तर, गावचेच लळित मास्तर. खरं आहे की काय? आपल्याच गावचे मास्तर होते, ते गावातच राहत होते, तेच गावातल्या मुलांना शिकवत होते, ते उचलून आणत होते पोरांना, शाळेत जात नव्हतं म्हणून. आज मला सांगा या 2000 शिक्षकांचा जो काही रोजगार आहे त्याच्यावरती पहिला हक्क सिंधुदुर्गातल्या माझ्या मूळ
माणसाच्या पोराबाळांचा. ही झाली सिंधुदुर्गची अवस्था. तशीच रत्नागिरीची रत्नागिरीत जवळजवळ 5,000 शिक्षक जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्गात 2,000 शिक्षक, रायगडमध्ये 5,000 शिक्षक. म्हणजे तुम्ही ही जर कोकण जर अगदी, माझं तर आग्रह आहे जिल्हा संवर्ग व्हावा, पण पूर्वी 1990ला विभागीय मंडळं होती. म्हणजे कोकणातली भरती पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत ही कोकणातच होत होती. लळीसाहेब बरोबर. आता अख्ख्या महाराष्ट्रातली लोक येतात. बरं, हे त्यांच्या पण फायद्यात आहे. म्हणून पत्रकार मंडळी, माझी आग्रहाची मागणी तुमच्या माध्यमातून आहे. पालकमंत्री महोदयांना सुद्धा माझं आग्रह आहे. मी अधिवेशनात प्रश्न मांडलेला आहे. मी शिक्षण मंत्र्यांना जाऊन भेटलेलो आहे. मी शिक्षक आमदारांना विनंती करतो आणि माझ्या सिंधुदुर्गातल्या सगळ्या DED BEd झालेल्या पोरांना आग्रह आहे की जोपर्यंत असा जिल्हा संवर्ग किंवा कोकण मंडळ होत नाही तोपर्यंत शांत बसू नका, जरी माझं सरकार असलं तरी. कारण हा 2,000 मुलांचा, आता हे शिक्षकांच्या बाबतीत, ते महसुलीच्या बाबतीत आहे. ग्रामसेवक घ्या, तलाठी घ्या, त्याच्या बाजूबाजूची अगदीच आम्हाला कलेक्टर CO ही पदं तुम्ही करा, MPSCच्या माध्यमातून आणा, UPSCच्या माध्यमातून आणा, आम्हाला मान्य आहे. पण आमच्या जिल्ह्यातल्या पोरांना आमच्या हक्काचा रोजगार मिळाला पाहिजे, माझा आग्रहाचं सांगणं आहे. आणि त्याच्यासाठी माझ्या बेरोजगार पोरा माझ्याकडे परवा आली, त्यांना माझं कौतुक वाटलं की अधिवेशनात जनराव तुम्ही हा प्रश्न मांडला. मी त्यांना सांगितलेलं आहे की आता गप्प बसू नका, जोपर्यंत होत नाही, जरी माझं सरकार असलं तरी लढत राहिलं पाहिजे. आणि आमचा हक्काचा या रोजगारावरती, कुलकर्णी साहेब, या रोजगारावरती आमचा हक्क आहे आमच्या पोरावर, तो स्थापित करा. पत्रकार मंडळी, माझं म्हणणं बरोबर आहे का चुकलं? तुम्ही प्रकल्प आणा, तुम्ही रोजगार निर्माण कराल, ते 5-10 वर्षाने आम्हाला मिळतील, आम्हाला मान्य आहे. आमचं त्याबद्दल काय म्हणणं नाही. पालकमंत्री साहेबांना माझं निवेदन आहे, माझं जाहीर आव्हान, विनंती आहे की त्यांनी पण पालकमंत्री म्हणून ही गोष्ट आणखीन गांभीर्याने घ्यावी. त्यांनी घेतलीच आहे, त्यांनी घ्यावी. आणि सरकारच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहोत. जे 2,000 शिक्षकांचा रोजगार आहे तो आमच्या हक्काचा आहे. ज्या TET CET काय लावायचे त्या लावा, पोरांना प्रशिक्षित करा, पण 80% किमान, परत सांगतो, संविधानाच्या सगळ्या चौकटी मी बघितलेल्या आहेत, 80% हा सिंधुदुर्गातले शिक्षक, सिंधुदुर्गातले हे क्लास 2-3चे हे सिंधुदुर्गात राहिले पाहिजेत. कारण सिंधुदुर्गामधली बोलीभाषा, सिंधुदुर्ग हा डोंगराळ भाग, सिंधुदुर्गातली विरळ असलेली लोकसंख्या, सिंधुदुर्गामध्ये नसलेला रोजगार, सिंधुदुर्गामध्ये असलेला CRZ, देवस्थानी नाम, वनसंज्ञा, इको सेन्सिटिव्ह, अशा अनेक गोष्टीमुळे शेतीची कमी झालेली लागवड, शेतीवरती अवलंबून राहणं अशक्य झालेलं आहे. आंबा काजू निसर्गाच्या वादळात सापडलेला आहे, तो उत्पन्न देत नाही. अशा या शेती उत्पन्न देत नाही, आंबा उत्पन्न देत नाही, काजू सांभाळून घेत नाही. किमान आमच्या पोराबाळामुळे किंवा आमच्या व्यवस्थेमुळे, आमच्या महसुलामुळे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी सरकारी पदं निर्माण झाली आहेत ती आमच्या पोरांचा त्यांच्यावर पहिला 80% हक्क आहे. नाही मिळाली तर बाहेरना भरा.